नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गुड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत। 17 फेब्रुवारी 2026 ला सूर्यग्रहण आहे, पण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे की नाही, त्याचबरोबर वेदाआदी जे नियम असतात ते पाळायचे की नाही, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिले म्हणजे 2026 मधलं हे पहिले सूर्यग्रहण लागणार आहे। त्याचबरोबर सूर्यग्रहणाचे अनेक प्रकार पडत असतात, त्यामधलं हे कंकणाकृतीचं सूर्यग्रहण असा प्रकार आहे। त्याचबरोबर जे 17 फेब्रुवारीला सूर्यग्रहणाची वेळ आहे तर ती कधी आहे, तर हे ग्रहण 3:26 सुरू होणार आहे आणि संध्याकाळी 7:57 हे असणार आहे। त्याचबरोबर कंकणाकृतीमध्ये हे सूर्यग्रहण पूर्णपणे झाकलेले नाही, तर सूर्याचा बाहेरचा जो भाग असतो तो तेजस्वी बांगडीसारखा दिसणार आहे। सूर्यग्रहण हे कुंभ राशीत होईल आणि कंकणाकृती सूर्यग्रहण लागले तेव्हा ते कुंभ राशीमध्ये राहू, बुध, शुक्र हे ग्रह सुद्धा यामध्ये विराजमान होणार आहेत। हे ग्रह जे आहेत ते सुरुवात जी आहे ती 3:26 त्याचबरोबर जो मधला वेळ आहे तो 5:52 असणार आहे आणि सूर्यग्रहणाचा मोक्ष म्हणजेच की अर्थात ग्रहण सुटेल तर ते 7:27 जे आहे ते ग्रहण सुटणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का, तर नाही। त्यामुळे कुठलाही वेद आदी नियम पाळण्याची गरज नाहीये। तर हे सूर्यग्रहण जे आहे ते दक्षिण आफ्रिका, चिली अशा अनेक देशांमध्ये दिसणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला सूर्यग्रहणाचे कोणते सुद्धा नियम पाळण्याची गरज नाहीये। त्याचबरोबर आज आहे सोमवती अमावस्या, तर आज पितरांची सेवा केली जाते। त्याचबरोबर 2 दिवसांची जी आहे ती तिथी सांगण्यात आलेली आहे। तर बघा, या दिवशी तुम्हाला पितरांची सेवा म्हणून दही भात करायचा आहे। आज म्हणजे 16 फेब्रुवारीला रात्रीला जे आहे ती अमावस्या 8:35 ते सोमवती अमावस्याची तिथी सुरू होणार आहे आणि 17 फेब्रुवारीला म्हणजेच की मंगळवारी संध्याकाळी 5:35 सोमवती जी अमावस्या आहे ती संपणार आहे। आता जेव्हा भात करायचा आहे तर करत असताना तांदूळ हे चांगले स्वच्छ असावे, त्यामध्ये किडे आळ्या वगैरे नसाव्यात। त्याचबरोबर सर्वात प्रथम आपण दही भात करतो, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ, तेल, तूप अशा पद्धतीचं कोणतेही घालू नये। अळवणी तो असावा, अशाच प्रकारचा थोडासा भात घ्यावा। भाताचे अनेक उपाय जे आहेत ते त्या दिवशी केले जातात, त्यापैकी पितरांसाठी जे आहे दही भात महत्त्वाचा आणि नैवेद्य म्हणून दाखवले जाते। तर आपल्याला काय करायचं आहे, तर थोडासा भात आपल्याला तसा शिजवून घ्यायचा आहे। म्हणजेच आता ही कधी करायचं आहे, तर मंगळवारी करायचं आहे। मंगळवारी आपल्याला दुपारी 12 वाजता जे आहे भात शिजवून घ्यायचा आहे, त्यामध्ये मीठ टाकायचं नाही किंवा काहीच टाकायचं नाही, अळवणी भात करायचा आहे। आणि दक्षिण दिशेला म्हणजे जे पण आपल्या अंगण असते, गच्ची असो, जिना असो किंवा मग एखादी खिडकी असो, तर तुम्हाला दक्षिण भागामध्ये जे आहे तर दक्षिण दिशेला तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे। नैवेद्य ठेवत असताना तुम्ही तिच्यावर थोडेसे काळे तीळ सुद्धा टाकू शकता आणि श्री स्वामी समर्थ म्हणून जे आहे नैवेद्य अर्पण करायचा आहे। जो काही आपला तप असते किंवा काही बाकी गोष्टी असतात ते या पितरांची सेवा म्हणून करायचं आहे। तर अशाच नवीन वेगवेगळ्या माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। परत भेटूया छोट्याशा व्हिडिओनी। धन्यवाद।